नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे राजूरला गीर गाईंचा एक फार्म बघायला. नमस्कार सर. नमस्कार. ऑर्गॅनिक फार्मच्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, तुमची गीर गौशाळा तर खूपच सुंदर आहे. तुमची ही सुरुवात कधीपासून झाली साधारण? प्रथम मी माझा परिचय देतो. मारुती नामदेव पालोदे, राहणार राजूर गणपती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ही सुरुवात जी 2014ला सुरू झाली, 14मध्ये. आणि तुम्ही गीर हेच का निवडली? आता त्याच्या पाठीमागं बरेचसे लोक आता जे ह्याच्यात उतरू राहिले ते फक्त पैशासाठी, समजा की बाबा गीर दुधाला चांगली आहे, शांत आहे स्वभावानं. आणि तर माझी जी सुरुवात झाली किंवा मी ह्या व्यवसायात आलो ते काहीतरी एक जीवनामध्ये प्रसंग घडतात. असाच एक प्रसंग घडला 2014मध्ये. एक टेंडर घेतलं होतं आणि काही कारणास्तव पैसे अडकले. मेंटली स्ट्रेस कमी करण्यासाठी मी गाईमध्ये आलो. ओके. पण तेव्हा पण असं म्हणजे देशी गाईचं कुठलं ब्रीड बिझनेस म्हटलं नव्हता, पण तुम्ही चॉईस करताना देशी गाईचे इतर ब्रीड्स बघितल्या होत्या का? हां, मी नेटवर पूर्ण सर्च केलं किंवा आता आपल्याला देशी गोपालन करायचं आहे तर नेटवर पूर्ण सर्च केलं. त्याच्यामध्ये ही जी प्रजाती आहे देशी गोवंशाची ती खूप आवडली. कारण ही ब्राझील, USA, डेन्मार्क वगैरे समजा जर भारतातून 1850 कधी गेली तर हिच्यात काहीतरी खास आहे म्हणूनच ही बाहेर देशामध्ये गेली. हो, म्हणून मी ती निवड केली. आणि हे करताना एक वेगळं पण असं जे तुम्ही केलं आहे ते म्हणजे ब्राझीलला जाऊन तुम्ही सीमेन आणि तिथून कॉन्ट्रॅक्ट पण, एम्ब्रिओ ट्रान्सफर कॉन्ट्रॅक्ट पण करून आलात. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. मी याच्यामध्ये उतरल्याच्या नंतर मला ज्यावेळेस फर्स्ट 2019ला जो पहिला पुरस्कार भेटला महाराष्ट्र शासनाचा, मग त्याच्यानंतर ही जाणीव झाली की बा आपण याच्यात काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आणि ब्राझील जर समजा आपल्या इथून गाय नेऊन 88 लिटर तिथलं रेकॉर्ड आहे कॉम्पिटिशनचं, आणि नॉर्मल 35 ते 45 लिटर आहे दिवसाचं, ते जर हे करू शकता तर मग आपल्याकडे का नाही होऊ शकत? म्हणजे 88 लिटर देशी वंशाच्या गाईनी, हां, आपल्या वंशाच्या गाईनी, आणि आपल्याकडे 20-25 लिटर सुद्धा बघायला मिळत नाही भेटत. ओके. आता सुरुवातीला तुम्ही किती ह्यांनी सुरू केलं? आणि 9 गाई आणि 1 गुल. 9 गाई आणि 1 गुल. आणि सध्या किती आहेत? आता सर 100+ आहे. 100+ आहेत. 2 फार्म आहेत ना तुमचे? 2 फार्म. ओके. आणि ब्राझीलचे किती आहेत त्याच्यामध्ये? आणि ब्राझीलचे आता जवळपास एक 57 असेल. 57 आहेत. आता तुम्ही ते सिमेंट जे आणलं होतं, ब्राझीलचे तर म्हणू शकत आपण त्याला, कारण ते मूळ भारतीय आहे. हो, त्यांनी इथून गायी नेले 1850 पासून ते 1962 पर्यंत गायी घेऊन गेले. ते हो. टप्प्याटप्प्यानं 1850, 1930, 1938, 1958 आणि 1962ला शेवटची बॅच गेली. असे टप्प्याटप्प्यानं ते गायी घेऊन गेले आणि त्यांनी पूर्णपणे शुद्ध नसल तिथं सांभाळले आणि चांगल्या पद्धतीनं तिथं ब्रीडवर त्यांनी काम करून हे केलं. म्हटलात तुम्ही की ब्राझीलचं नाही आपलंच आहे, पण ते घेऊन गेले आणि त्यांनी सिलेक्टिव्ह ब्रीडिंगनी काम केलं. तसं तुम्ही पण इथे ब्रीडिंगचं काम करताय, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. म्हणजे तुम्ही प्रजनन करताना AI वापरता का बुल वापरता? आणि मग बुल कसे डेव्हलप करता हे सगळं? पहिली आपली नॅचरल ब्रीडिंगच होती NS, पण नंतर ब्राझीलहून जे आपण सिमन आणले त्याच्यानंतर आपण पूर्ण जवळपास 3 वर्ष AIS केले. ओके. आणि त्याचे आता हे रिझल्ट आहे. ओके. मार्शलो आहे. मार्सेलो. हा, याचं वय 3 वर्ष आहे. ओके. याचा ऑलरेडी father- सर्व्हिस आहे. हा, याचा फादर नाही सर्व्हिसमध्ये घेतला नाही आणि अजून घेतला फादर हेरोज म्हणून आहे. मागच्या वर्षी जे कॉम्पिटिशन झालं ब्राझीलचं हो. उबेरावामध्ये त्याच्या टॉप 5 मध्ये आला तो. बापरे. हा, त्याचं वडील, याचे वडील. त्याची आई माकन म्हणून आहे. आपल्याकडे जे हायेस्ट रेकॉर्ड आहे हां. 27 लिटर, तिचा हा बच्चा आहे मार्शल. हायेस्ट रेकॉर्डचा हां. मुलगा आहे. ओके. हे सोडून अजून कुठले कुठले बुल आहेत? हा तेत्रो का? हा, तेत्रो आहे. हा पण ब्राझीलचाच सिमेंटचा. 20 महिन्याचा आहे. याचा जो फादर आहे तेत्रो द सिल्वानिया म्हणून आहे. सिल्वानिया. हा, याची जी आजी आहे ग्रँड मदर माथा म्हणून सगळ्यात प्रसिद्ध गाय आहे ब्राझीलमधली. ते दुधाची तिनं हिस्ट्री क्रिएट केली. याचं जे बाप आहे तेत्रो द सिल्वानिया
खूप फेमस बुल आहे तिथला, खूप म्हणजे ब्राझीलमध्ये प्रत्येक वर्षी एखादं वर्ष जात नाही की तेत्रो द सिल्वा याची जी डॉटर आहे ती चॅम्पियन होत नाही, असं होत नाही कधी. बापरे. हे सोडून आपल्या लोकल बुल्स पण तुमच्याकडे आहेत ना? आहे ना आपलं जे नंदू, चाल चाल, ए नंदू. आवाज देऊन येतो. नाही येतं ते, आवाज देऊन येते, ते चारा टाकेले ना सगळे आवाज देऊन येते. नंदूचे काय स्पेशालिटी आहे सर? याची खासियत अशी आहे, याचा बाप सिकंदर आहे. ओके. सिकंदर म्हणून मुलं होता आपल्याकडे, तर आपण सेल आउट केला. त्याचे 2 मेल काप होते आपल्याकडे. एक पतंजली दिला आपण रामदेव बाबाला, ओके. गदग म्हणून आहे हुबळी धारवाडजवळ, बलराम म्हणून, आणि हा नंदू आहे. ओके. हा, याच्या 2 ज्या बहिणी आहे, 2019ला एक चॅम्पियन झाली आणि 2023ला एक चॅम्पियन झाली. महाराष्ट्र शासनाचं जे प्रदर्शन असतात, हो. पशुधन मा एक्सपो, म्हणजे अखिल भारतीय, म्हणजे पूर्ण भारतातून गायी येतात आणि त्याच्यातून एक चॅम्पियन निवडल्या जाते. असं 2019 आणि 23 दोन्ही तुम्ही जिंकलेत? हा, आणि हॅट्रिक झाली. हॅट्रिक झाली. महाराष्ट्रातला पहिला फार्म आहे 2019. त्याच्यानंतर जे प्रदर्शन झालं 23ला शिंदे साहेबाचे हस्ते अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर 2026ला परळी झाला, 26ला पण. ओके. त्यातलं 21 आणि 23 ह्याच्या बहिणीने जिंकलं आणि 26चं जे ब्राझीलची जी आहे ना, जे मार्शलो आहे ना, त्याची सिस्टर आहे. ओके, तिने जिंकलं. हा, मनी म्हणून आहे. ओके. हा पण फ्युचर बुल आहे. ओके. याची जास्त डिमांड राहणार आहे. हा पण तेत्रो द सिल्वानियाचा आहे. आता मॅक्झिमम आपल्याकडे 70% तेत्रो द सिल्वानियाचं ब्लड आहे. ओके. आणि एक चेंगीस खान म्हणून तिथला त्याचं, आणि हिरोज म्हणून बुल आहे. 3 बुलचे सीमा. ह्याच्यावरून एक प्रश्न पुढचा येतो की जेव्हा तुम्ही आता हे करता, सर्व्हिस करता, तेव्हा तुम्ही कंट्रोल कसं करता की ब्लड लाईन मेंटेन करायला, क्रॉस इन ब्रीडिंग होऊ नये किंवा? बुल हे सेपरेट ठेवले जाते. आता तुम्ही जसं बघता, म्हणजे हे बुल पेन आहे तुमचे? सेपरेट यार्ड आहे बुलचे. आपल्याला ज्यावेळेस गाय हिटवर येते ना, तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या बुलनं गाय क्रॉस करायची, तोच बुल आपण बाहेर काढतो. तोच बुल पाहिजे. आणि मग गायी सिलेक्ट करून म्हणजे ह्या बुलनेच ही गाय आहे कसं ठरवता? नाही, तसं नसतं. ब्रिडिंगमध्ये काय असतं, आपल्याला वाटतं आता आपल्याला मार्शलो यूज करायचा कोणत्या गाईला. समजा आता मिल्क ज्या गाईचं कमी आहे किंवा आडरची जी क्वालिटी आहे शुगराची, तर त्याला आपण मार्शलो टाकणार. ओके. हा, म्हणजे मार्शलोची जी हिस्ट्री आहे ती कम्पॅक्ट आर्डर येतात. ओके. समजा त्याच्या वडिलाच्या, म्हणजे याच्या ज्या डॉटर आहे तिथं, हो, तिथं सगळं कम्पॅक्ट आर्डर एकदम हे. समजा असं कॅरेक्टर व्हायचं, तर आपल्याला एखाद्याचं कॅरेक्टर समजा बॉडी स्ट्रक्चर जर जोरात चांगलं करायचं असलं तरी आपण मार्शल यूज करणार. ओके. बॉडी जे काय त्यात ट्रेड प्रमाणे तुम्ही बुल सिलेक्ट करता. हे साधारण गायींची काल्विंग इंटरव्हल किती असते, म्हणजे किती दिवसांनी हे होतात, म्हणजे आराम किती देता तुम्ही, असं काही? नाही, वेताचं जे अंतर आहे ते 12 ते 14 महिन्याचं आहे. तेवढंच आहे. मग पहिलं हिट सोडून देणं वगैरे असं असतं? नाही, सुरुवातीला तर आपण आता हे 6-7 महिन्याचे, 14 ते 16 महिन्यामध्ये पण आपण हे करू शकतो, पण साधारणतः 1-2 वर्ष घेतो आपण. 2 वर्ष. आणि जणल्यानंतर किती महिन्यापर्यंत तिला? 3 महिन्याच्या आतमध्ये. 3 महिन्याच्या आतमध्ये? 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये, 60 ते 90 दिवसाच्या आतमध्ये जर तुमची गाय प्रेग्नंट राहिली, कन्सिव्ह झाली समजा, तर तुमचा फार्म व्यवस्थित चालतो. व्यवस्थित. नाही तर मग नाही तर नुकसान आहे. पण आता होत आहे गिरमध्ये कधी 4-5 महिने पण होतात, पण इतकं लेट नाही होत. ओके. लोक जे म्हणतात ना 2-2 वर्ष गाभण राहत नाही, मला 14-12 वर्षामध्ये कधी समस्या आली नाही. तुम्ही सर गाय सिलेक्ट करताना काय ट्रेड्स बघता ते सांगू शकाल का, मग एखाद्या गाई दाखवून? सर हे कास, हे कम्पॅक्ट आर्डर पाहिजे. कॉम्पॅक्ट आर्डर पाहिजे. जसं एचएफचं आहे ना तसं असतं. हे जे गॅप आहे ना, हां, हा पूर्ण इतका रुंदा गॅप आहे. जे ब्राझीलनं डेव्हलप केलंय ना, आपल्याकडे इतके मोठे सड आहे, मोठा सर. हो, खाली लोंबणार आहे. हे बिलकुल पूर्ण एचएफ. आता दूध काढलेलं आहे, कास रिकामी आहे, फुल कम्पॅक्ट आर्डर, कुठं लूज नाही, काही नाही. आणि चारही सड एकाच लाईन मध्ये आहेत. हो, कोणत्याही गाईचे. ओके. हे चॅम्पियन का? सेम. हो, मला तेच भेटेल कुठं. अजून काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स बघतात का तुम्ही? हो, हे जे ना हेड, हां, ते पूर्ण एका लाईन मध्ये पाहिजे. सगळं जे बॅक आहे ना, हां, जास्त झुकलेली असली की ते मिल्क मध्ये येत नाही. ओके. हा, हे जे आता तुम्ही खिल्लार चुकलेले म्हणजे मधून हे जो पार्ट आहे ना, हां, जास्त दबलेला जे देशी आता खिल्लार आहे हो, हो, किंवा देवणी आहे, लालकांदार आहे, हो, ते बघा ते लालकांदार आहे. जो झुकलेला असला बुलचा पण त्याचा ते मिल्क लाईन नाही आहे. मिल्क लाईन नाही. मला स्ट्रेट पाहिजे. ओके. ते बघा, एका लाईन मध्ये पाहिजे. हो,
ही दुधाच्या लाईनची वैशिष्ट्य आहे तेत्रूची हे तेत्रूची आणि सगळ्या तेत्रूचेच आहे ओके पण 100% तिकडचं पूर्ण ब्लड आलंय ओके प्रेग्नंट आहे सध्या तर त्याची ब्युटी एकदम खतरनाक आहे हो एकदम पांढऱ्या रंगाच्या गीर याच आपल्याकडे दुर्मिळ आहेत. हे जे हेड आहे का हे हेड इम्पॉर्टंट आहे सगळ्याचे तुम्हाला जे दिसून राहिले ना गाई खूपच सुंदर आहेत. साधारण किती मिल्किंग होतात आता तुमच्याकडे रोज? साधारणतः एका टायमाला तर 55 लिटरच्या आसपास आहे 55 लिटर जास्त. कमी जास्त होतं 2-4 लिटर समजा आणि ह्याचं विक्री कुठून होते? विक्री आपलेच आउटलेट आहे दोन एक राजूरमध्ये आणि एक इथे आहे. राजूरमध्ये आणि इथे हां ओके स्वतःचीच आउटलेट म्हणजे महेश डेअरी जे बाहेर तुम्ही म्हणलं त्याच नावाने साधारण काय रेट मिळतो सध्या? राजूरमध्ये आपण 100 रुपये घेतो 100 रुपये. इथं 80चा ठेवला कारण सिटी 4 किलोमीटर दूर आहे इकडे आणि दुसरी सिटी 5 किलोमीटर आहे लोक इथून येऊन घेतात तर 80 ठेवला 80 रुपये. मग साधारण प्रत्येक गाईचा रोजचा खर्च काय असतो आणि दुधातून नफा कसा होतो काही? तसं काय आता सगळं घरचंच आहे आमचं हो त्याच्यामुळे आम्ही तसं काही गणित लावत नाही पण साधारणतः एका गाईवर खर्च होता असेल एक जवळपास 100 रुपयाच्या आसपास होता 100-150 रुपयाच्या दिवसाला दिवसाला म्हणजे एक मुरघास साधारण कितीला पडतो आपला म्हणजे तो? आता घरचा असल्यामुळे त्याची काही कॉस्ट येत नाही हां एक रुपयाच्या आसपास पडतो घरचा असल्यामुळे ओके म्हणजे आपलंच पूर्ण 1 रुपयाच्या आतमध्ये पूर्ण खर्च होऊन जातो रुपयाच्या आतमध्ये घरचं आहे बाहेरून जर तुम्ही घेतला तर मग साधारणतः तुम्हाला 2.5 रुपये शेतकऱ्याला द्यावं लागतात हो आणि मग एक रुपया ही कॉस्ट येतो 3.5 रुपये पडतो 3.5 रुपये पडतो आणि जर दुरून असला ट्रान्सपोर्टेशन वगैरे तर अजून एक हां 4.5 रुपये 4.5 रुपये तेच त्यामुळे आता घरचं असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात ते घरचं असल्यामुळे मग तसं आहे ना म्हणजे सरासरी वार्षिक आत्ता काही नफा असा काही आकडे आहे तुमच्याकडे? देशी गाईमध्ये आता तसं सांगितलं तर लोकांना भरोसा बसणार नाही नाही तरी म्हणजे जे आहेत ते सांगा कारण काय आता लोकांचा असा समज असतो की गाई कमी दूध देतात आणि परवडत नाहीत. आमचं जवळपास समजा एक 15,000 रुपयाचं हे काउंटर आहे रोजचं ओके दुधाचं आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे पनीर बनवतो आम्ही त्यानंतर लस्सी आहे बासुंदी आहे पेढे आहे ह्याचं म्हणजे सगळं तिथेच बनतं. हां इथून बनतं पनीर लस्सी बासुंदी पेढे तूप नाही तूप पण आहे तूप पण आहे तूप 2,500 रुपयाला तूप काय जे दूध एक्स्ट्रा उरतं हां त्याचंच तूप बनवतो बाकीचे लोक आहे सारखं बोलतं क्रीम वगैरे काढून साईचं ते तसं नाही म्हणत बिलोना मेथडनी का? हा जुनी पद्धत जी जुनी पद्धत आहे त्यांनी दुधाला तापवायचं विरजण घालायचं दही करायचं दह्या बसून लोणी आणि मग त्याला गरम करून हे करायचं. नक्की आपण मिल्किंग एरिया आणि शेडच्या डिझाईनबद्दल थोडं बोलूया आता मला दाखवू शकाल का? हो या गाई सगळ्या इकडे आपल्या तुमच्या मुक्त असतात तर मग ह्याचं मिल्किंगसाठी कसं त्यांना ट्रान्सफर केलं जातं? टायमिंग असतो हां. समजा संध्याकाळची मिल्किंग आहे 3 वाजता चारा टाकला जातो हां आणि एक 4:30ला गाई इथून मध्ये येतात या दरवाजाने ह्या दरवाजानं मध्ये येतात हो आणि हा मिल्किंग एरिया आहे काही गाई हा पण इथे मिल्किंग एरिया ओके आणि काही गाई ह्या साईडला साधारणतः एक 20 गाईचा एरिया आहे ह्याचे दावे बांधलेत तेच हो हे मिल्किंगचे मिल्किंगसाठी केलेलं आहे मिल्किंगला आल्यानंतर तिकडे वासरायसाठी एक वाडा आहे तो पलीकडे हां तिथं गेट आहे तिथून मग एक वासरू घेऊन मग सगळी दुधावरची तिथे असतात का आता? सगळं दुधावरची येते. दुधावरची वस्त्र हे इथे असेल ठीक आहे आणि या गेटमधून वासरं बाहेर काढली जातात ना या गेटमधून ठीक आहे सर शेड डिझाईनबद्दल काही टिप्स द्याल का? म्हणजे आता हे तुम्ही पाहिलं त्याची उंची खूप ठेवलेली आहे किती फूट असेल ही? हे 18 फूट आहे 18 फूट आणि साईडला साईडला एक 11 फूट आहे ओके तर 11 फूट त्याला तुम्ही 15 लावून असं खाली सोडलेलं आहे. हे किती आहे साधारण? हे 13 फूट आहे 13 फूट आणि मागे गटर केलेलं आहे गटर केलेलं आहे ओके गुम्स वगैरे सगळं आणि ओपन एरिया ओपन एरिया मोठमोठाले 50x70 50x100 ओके मग साधारण असं आहे का की एका गाईला एवढा एरिया असं काही कॅल्क्युलेशन केलं नाही तसं काही कॅल्क्युलेशन नाही पण एक साधारणतः एक समजा मुक्त संचार असल्यामुळं 2-3 फूट जागा सफिशियंट आहे कारण बांधत नाही ना आपण ते खातात सोबत राहून ओके तुम्हाला जर बांधून म्हणलं तर मग 4 फूट जागा लागते कमीत कमी थोडे हा टोटल फार्म एरिया किती आहे साधारण? हा 1 एकर मध्ये 1 एकरमध्ये म्हणजे हा शेड आणि फक्त ग्राउंड असं धरून शेड आणि ग्राउंड धरून आणि प्रत्येक बुलसाठी असे वेगवेगळे बुल पेन बनवले तुम्ही प्रत्येक बुलसाठी वेगळा वेगळा एरिया आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस गाईची डिलिव्हरी होती त्यासाठी हा एक एरिया आहे कुठला? हा इथला एरिया आहे हां हा ओके तो छोटं वासरू इथं 1 महिन्यापर्यंत इथं राहतो हो गाय डिलिव्हरी आली तिथं राहते कॅमेरे लावलेले हो त्यात अंडर ऑब्झर्वेशनमध्ये गाय राहते डिलिव्हरी झाली की एक इथून 1 महिन्यानंतर वासरू तिकडच्या वाड्यात जातं
आणि 6 महिने तिथं राहतात तिथून मग पलीकडे 6 महिन्यानंतर तिथे जातात. आणि तिथून मेन गाईंच्या ह्याच्यात कधी येतात कालवडी किंवा हे? 1.5 वर्षाच्या नंतर. 1.5 वर्षांनंतर. हे मी पाण्याचं बघतोय, खूप छान केलेत त्याच्यात. तर त्याचं फिलिंग कसं होतं? त्याच्या अंडरग्राऊंड पाईप आहे का काही? ते सगळे ऑटो सिस्टम आहे सगळे. ऑटो सिस्टम आहे. हा, जसं लागलं तसं पाणी येतं त्याच्यामध्ये, चुना वगैरे टाकलेला असतो, पाणी शुद्ध राहतं. आणि ते क्लिनिंग करायला? पाणी त्याला हे ना आउटलेट बाहेर आहे. ठीक आहे. ओके बाहेर पाणी काढतात त्याचं. समजा ओके, हां, खालून जे पाणी खराब झालं असं वाटलं ते बाहेर पाणी काढून आणि साफ करून घेतात. ओके ओके. फवारणींचं डिझाईन आवडलं मला. हे बाहेरून ओपन आहेत राईट? आणि ट्रॅक्टर जातो का इथून? हो, छोटा ट्रॅक्टर जो आहे ना बाहेरून चालतो इथे आणि ट्रॅक्टर टाकला जातो. मग टोटल किती माणसं हे सांभाळतात एवढ्या गाई? एकच माणूस एकच माणूस आहे? 100 गाईपर्यंत एकच माणूस सगळ्या फार्मला हँडल करतो. ओके, म्हणून तुमचा खर्च कमी राहतो. कधी कोणी येऊन बघायचं. हा, ॲक्च्युली काय डेअरी फार्मिंगमध्ये तुम्हाला हे करताना सगळं तुमची कॉस्ट कटिंग कुठं होईल समजा, म्हणजे मॅन पॉवर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि तो किती कमी करता येईल तोच माणूस सक्सेस आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणजे दूध धुण्यापासून सगळं एकच माणूस करतो. एकच माणूस करतो. आणि शेण इथे शेण काढलं जातं का? फक्त मधलं शेण काढलं जातं. ओके. बाकीचं शेण काढत नाही. मग ते आपल्याकडे लोडर आहे, त्यांनाच आपण 1 महिना 2 महिन्यात जमा करतो. हे मोठमोठे गेट सोडलेले आहे. आता इथं आहे गेट आहे, तिथून त्याच्यात पूर्ण याच्यामध्ये सोडतात ट्रॅक्टर. ओके. आणि फिडिंगला ह्या इथून ट्रॅक्टर जाऊन ह्याच्यावरून याच्यामध्ये टाकलं जातं. ओके. साईज एकदम ट्रॅक्टर आहे. आय थिंक 3 फुटातच चालतोय आणि त्यामुळे ह्याच्यातून चारा टाकायला त्यांना अगदी सोपं जातं. मी जेवढे गोटे पाहिलेत त्याच्यामध्ये HF किंवा जर्सी गाईंच्या ह्याच्यात फार्मवर एक डॉक्टर अपॉइंटेड असतो. तर तुमच्याकडे काही दिसत नाही आहे म्हणे, कोणी माणूस तर दिसत नाही आहे? नाही, डॉक्टरचा विषयच नाही आमच्याकडे. आणि कुठले आजार होतात तिथे? आजार माहीतच नाही गाईला अजिबात? बिलकुल नाही. बस जर तर काही झालं तर थोडंफार एखाद्या वेळेस ते बी लगे पॉईंटमध्ये विशेष नाही करत. आणि वॅक्सिनेशन वगैरे करता? काही नाही, चंडी वगैरे काहीच नाही करत. काहीच नाही करत? काहीच नाही. एवढा लंपी झाला, लंपी आपल्या गोट्यात तुम्हाला लंपी साधी गाठ पण दिसणार नाही कोणत्या. नाही, कोणालाच दिसलेलं नाही मला. त्याचं रिझन असं आहे, तुमचं फीड सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळेवर जर त्यांना व्यवस्थित फीड भेटलं आणि मिनरल्स वगैरे समजा सगळे व्हिटॅमिन जर प्रॉपर जर गेले समजा तर आजार येतच नाही. लाळ्या खुरकं जे आपण म्हणतो समजा कसलाच आजार माहीत नाही. आणि डिलिव्हरीच्या वेळेला वासरू अडकलं किंवा काय झालं तर? तेवढा अनुभव तर येऊन गेला आमच्या. तेवढं तुम्हीच करता सगळं? ओके. म्हणजे एक माणूस आधी तुम्ही चाराही टाकता म्हणताय आणि शेणाही काढणार आणि डॉक्टरचं पण काम करणार. आणि अक्षरशः तो बसेल, तो दिवसभर बसून राहील 3 वाजेपर्यंत, काही काम नाही त्याला. हो, 3 वाजेपर्यंत काहीच काम नाही. सकाळी 4:30 वाजता उठतो ते. 4:30ला उठून गाईमध्ये घेऊन मिल्किंग करून चारा टाकून आणि झाडून घेतलं. खूप छान. सगळ्यात मोठं हेच हे म्हणजे यशाचं एक हे महत्त्वाचं आहे की मिनिमम मॅन पॉवर आणि गुड गव्हर्नन्स सगळं. बघा ना, बाहेर देशामध्ये मॅन पॉवरच नाही जास्त. तुम्ही आपण बघतो ना की 2 जण नवरा बायको 300 गाई सांभाळतात, 200 गाई सांभाळतात. म्हणजे हीच पद्धत आहे सगळी. डिझाईन हेच आहे. आपल्याकडे काय मुळामध्ये शेडचे डिझाईन चुकीचे आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे खर्च करत नाही लोक. आणि मग काय होतं, गाई ₹1,00,000 आणतात आणि तिला बांधून ठेवणार, परत पाणी पाजायला घेऊन जाणार सोडायला, शेतामध्ये हिरवा चारा लावणार, त्याला 2 माणसं वेगळे ते कापून परत त्याला तिथून उचलाचा, कुट्टी मशीनमध्ये टाकायचा, परत कुट्टी करून परत उचलायचा. म्हणजे 4 वेळेस ते चारा उचलतो तर माणसं पळून जाते. फक्त मला एक प्रश्न होता की जनरली काय होतं की हे मधली जी जागा आहे ह्याच्या दोन्ही बाजूला चारा टाकतात, तर तुम्ही बाहेर चाऱ्याची व्यवस्था केली आहे. तर पाऊस आला फक्त याचा यूज होतो. ह्याचा यूज होतो का? नंतर पावसाच्या व्यतिरिक्त बाहेर. पावसाळ्यात कुठे इथे टाकता का चारा? पण जर पाऊस चालू असला तरी तर ओके. नाही तर मग बाहेरच. मग बाहेर देशातला ते आपल्याकडे तोच फरक आहे. आपल्याकडे कसं आहे, लगेच सिस्टम असा बी गोटा बांधला तर बस मध्येच चारा टाकणार, मग ते मध्येच शेण पडणार, ते उचलता मग माणसं जास्त लागते ना. काही प्रॉब्लेम नाही ना बाहेर त्यांना. हो हो. पण आरोग्य हे सगळं बोललो, ह्याच्यामध्ये काल्विंग नंतर जे गोरे होतात म्हणजे नर, तर त्यांचं काय करतात? कारण सगळ्या देशी गाईंमध्ये हा मोठा प्रश्न आहे की नर वासरांचं करायचं काय? काय होतं, प्रॉपर तुम्ही जर ब्रीडवर काम केलं, चांगल्या क्वालिटीत जर अशा गाई ठेवल्या समजा, हिचे जे वासर आहे ते ब्रीडिंगसाठी लोक यूज करतात. म्हणजे खूप डिमांड आहे. तुमच्याकडून नर विकले जातात? हो, मिनिमम कमीत कमी 3.5 लाखाच्या खाली आतापर्यंत बच्चा गेला नाही. 3.5 लाखाला नर? आणि मग समजा कालवड विकायचंच नसाल तुम्ही? नाही, कालवड देत नाही. आता पतंजलीला दिल्या तर ते खूप हे, मग दूध पण तितकंच आहे ना. आज आपण महाराष्ट्र शासनाचे 3 अवॉर्ड, म्हणजे असं काही त्यांचा काही जावाही नाही की मला त्यांनी अवॉर्ड दिले म्हणून. तर ॲक्च्युली प्रॉपर आपण काम केलं त्यामध्ये. हो सर. आता समजा कोणाला नवीन गोपालन सुरू करायचं असेल
तर तुम्ही काय काय रेकमेंड कराल आणि साधारण किती इन्व्हेस्टमेंट त्याला करायला लागेल? मी तर सांगेन बाबा ज्यालाही या क्षेत्रामध्ये यायचं ना त्याची पहिली मानसिकता त्यांना तयारी पाहिजे त्याची सगळं काही करण्याची आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या सुविधा देशाल तेवढा तुम्हाला त्रास कमी नाही जाणार आहे. ओके. पण साधारण म्हणजे 10 गायींनी सुरू करता येतं? हो 10 गाईपासून सुरुवात करायला पाहिजे. ओके. 2-5 गाईपासून तुम्ही बुल ठेवू शकत नाही, मग ती समस्या आहे. आणि बुल हा मस्ट आहे. बुल जर नसेल तर तुम्ही मग फार्मच नाही रन करू शकत, चालूच शकत नाही. हो. बुल पाहिजेच. म्हणजे फक्त AI वर हे शक्य नाही. नाही ते मग तुम्ही जुगार खेळल्यासारखं आहे ते. समजा आणि झाल्या नाही झाल्या की तुम्हाला हे खाणं तर काही बंद होत नाही, मग तुमचा सगळा खर्च अंगात येतो. हो, जर काय एक जरी हिट मिस झाली तर 21 दिवस गेले. संपला विषय तुमचा. ओके. तर म्हणजे देशी गोपालन फायद्याचं आहे का तोट्याचं आहे, एका शब्दात सांगायचं तर? नाही, फायद्याचं आहे, फायद्याचं आहे. तोटा नाहीच आहे. आणि जे लोक म्हणतात की लखपती व्हा आणि करोडपती व्हा, तसं शक्यता आहे याच्यात? नाही हे बघा, मी एक सत्य सांगा, तुम्ही इमानदारीनं काम करा आणि प्रॉपर दुधावर फोकस करा. तुम्ही दूध कसं वाढल ब्रीडवर काम करा. कोणी सांगन तुम्हाला गवऱ्या देशी गाई पाळा, गवऱ्या करा, धुपा अगरबत्ती बनवा, गोमूत्र पकडा, यांना तुम्ही देशी गाई सांभाळूच शकत नाही सर. ओके. म्हणजे जे सगळी जाहिरात केली जाते की शेणापासून सगळ्या वस्तू बनवून आपण खर्च करतो. देशी गोवंश जर नष्ट कोणी करत असेल तर हेच लोक करून राहिले. गोप्रेम दाखवतात, हे सगळं करायला लावतात. प्रॉपर ब्राझील का पुढे गेला याचं कोणी ॲनालिसिस केलंच नाही. त्यांनी प्रॉपर दुधावर फोकस केला, गाईचं दूध कसं वाढलं आणि त्यांनी दूध वाढवलं. म्हणून आज जर तुम्ही देशी गाईनं जर कमीत कमी 5 लिटर जर दूध दिलं तर प्रत्येक शेतकरीला सांभाळा. हो. नुसते गोमूत्र आणि गवऱ्या विकून कसं पोट भरणार आहे? हो. आणि एक प्रश्न अजून, कलिंग जो असतो म्हणजे आपण आपल्या याच्यातून कमी करणं गाई, हे तुम्ही कधी करता? म्हणजे करायला लागतं का? म्हणजे किती वर्षांनी गाई बदलायच्या किंवा विकायच्या, असं काही का मरेपर्यंत गाय आपल्याकडेच राहणार? नाही, तसं काही नाही आहे. आता ब्रीडिंगवर काम करतो तर लोक येत राहतात तर गाई देतो पण आपण समजा, पण मरेपर्यंत मी सांभाळायची आपली तयारी कर. नुकसान काही नाही त्याच्यापासून. दूध चांगलं आहे ना. हो. दूध छान आहे. आपण कामच 12 वर्ष त्याच्यात झालेलं आहे की आज आपल्याला दूध चांगलं भेटतंय. 15 लिटरच्या पुढं दूध भेटतंय. आणखी काय पाहिजे दिवसाला? 12 वर्षामध्ये सगळ्या 12 वर्ष पूर्ण वेत झालेली अशी गाय आहे तुमच्याकडे? अगदी पहिली गाय आजपर्यंत आहे? दुसऱ्या किती वेत झालेत? झाले ना 11-12 वेत झाले. 11-12 वेत पूर्ण झाले. म्हणजे या गाई, तिचं वय आता 19 वर्ष. बापरे, सगळ्या सिनियर गाय, सगळ्या. आणि अजूनही दूध चांगलं स्ट्रॉंग आहे. तिची वासरी आता इथं. ओके. म्हणजे तेत्रोचं सिमन भरलं तिला. हां. आणि आजही ती म्हणजे अशी वाटते की हिचं इतकं वय नसेल म्हणून इतकी मजबूत आहे. म्हणजे हाडकाठी ज्या तुम्हाला फोटो असं दाखवतो. आता एवढे 89 तुम्ही म्हणलात आहेत आणि प्रत्येकाचा बुल वेगळा आहे, प्रत्येकाचं म्हणजे हे आहे. तर तुम्ही ह्याचं रेकॉर्ड किपिंगसाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरता का किंवा कसा ठेवता? सॉफ्टवेअर वगैरे आणखी काही वापरलं नाही वापरलं. पण मग तुम्ही प्रत्येकाचा मिल्किंग रेकॉर्ड पण ठेवला आहे, पेडिग्री रेकॉर्ड पण ठेवला आहे? आपलं हँडरायटिंगमध्ये समजा मेंटेन करतो आपण. हाताने लिहून ठेवलेलं आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यासाठी करताय, पुरस्कारासाठी तयारी करता, तेव्हा त्या रेकॉर्डप्रमाणेच तुम्ही गाय निवडत असाल घेऊन जायला? पूर्ण त्याची हिस्ट्री सगळी आपल्याला माहीत असते. तिचं आई कोण आहे, वडील कोण आहे, मग आई वडिलाची हिस्ट्री काय आहे. त्याच्यानंतर जे कॉम्पिटिशन सगळं तिच्या एजनुसार तिचं बॉडी वेट किती आहे, हाईट, लेंथ सगळा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तिथं पूर्ण भारतातून गायी येतात, आपलेच एकट्याचं जात नाही. मग त्याच्यानुसार एकदम तुम्हाला परफेक्ट ॲनिमल न्यावं लागतं तिथं. आणि ब्रीड कॅरेक्टर वाईज समजा ब्रीड जे तुम्ही गिरमध्ये काम करता 100% जी प्युरिटी सगळं बघूनच हे करावं लागतं सगळं. आणि इथून जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्ट करता तेव्हा समजा इथे 20 लिटर दूध देत असेल, 19-20, तर तिथे जाऊन तेवढंच देते का स्ट्रेस येतो काय? नाही येत स्ट्रेस. याला ट्रेनिंग दिलं जाते. ओके. ॲनिमलला बचपनापासून यांना शिकवलं जातं गाडीत चढवणं उतरणं हे करणं. त्याच्यामुळे तसं काही प्रॉब्लेम होत नाही. ओके.